राज ठाकरे आज जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार। मराठा आंदोलकांसोबतच्या चर्चेत राज ठाकरेंचा शब्द। जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं जातंय, तर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सावध रहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, आंबेडकरांचं काही दिवसांपूर्वीचं वक्तव्य। ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्या मतांवर बोलू नये, बच्चू कडूंच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा म्हणालो तर किती वेदना होतील? शिंदेंची शिवसेनाच खरी, या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नव्या वादाची चिन्ह। मराठा आंदोलकांच्या ठिय्यानंतर राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवच्या हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त। मराठा ठोक मोर्चाचं आज फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन। मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी। सागर आणि सिल्वर ओक बाहेर बंदोबस्त वाढवला। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केले, ते रक्तबंबाळ झाले। झूठ बोले कौवा काटे, या फडणवीसांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी। 7 नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। मनसे छत्रपती संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभा निवडणूक लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात नावं जाहीर होण्याची शक्यता। बांगलादेश प्रकरणी संसदेत सर्वपक्षीय बैठक संपन्न। वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशच्या स्थितीबाबत बैठकीत माहिती दिली। बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी, विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करणार। राहुल गांधींचं सर्वपक्षीय बैठकीत विधान। पालघरच्या रणकोळ आश्रमशाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा, जेवण आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज। कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। उजनी धरणातून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपुरातील दगडी पूल, इस्कॉन घाट पाण्याखाली। पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातील विसर्ग थांबवला, भिडे पुलावरील पाणीही ओसरलं। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहणार। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज।